नमस्कार मैत्रिणींनो, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आणि आजची रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे बेसन पिठांच्या वड्याची भाजी। ही भाजी आपण अजिबात पसारा न करता अगदी कमी वेळेत झटपट बनवणार आहोत। पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि माझी रेसिपी आवडली तर एक लाईक जरूर करा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर भाजीच्या मसाल्यासाठी मी इथे 4 कांदे कापून घेतलेले आहे, 7-8 लाल मिरची घेतलेली आहे। मसाल्यामध्ये मी धने, विलायची, तेजपान, लवंग, मिरी, दालचिनी हे सर्व घेतलेलं आहे। खोबरं घेतलेलं आहे, लसूण, अद्रक कापून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे सर्व मसाले आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचे आहेत। तर इथे मी गॅसवर लोखंडी तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी आता कांदा भाजून घेते। तर हे बघा, आपला कांदा इथे मस्त भाजला आहे, जास्त काळा नाही करायचा आहे आपल्याला। आता आपण याच्यामध्ये मिरच्या टाकून घेऊ। थोडं तेल टाकू। आता सर्व हा मसाला टाकू। आपला मसाला भाजून झालेला आहे, आता आपण ताटात काढून घेऊ। आता आपण खोबरं लाल करून घेऊ। आपलं खोबरं इथे लाल भाजून झालेलं आहे, आता हे पण मी काढून घेते। आता आपण याच्यातच थोडीशी हरभऱ्याची डाळ भाजून घेऊ। आपली डाळ पण भाजून झालेली आहे, आता ही पण आपण काढून घेऊ। आता आपण हा सर्व मसाला मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ। तर हे बघा, आपला मसाला इथे बारीक दळून झालेला आहे। आता आपण बेसन पीठ भाजून घेऊ वड्यासाठी। तर इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे वाटीमध्ये। आता हे बेसन पीठ आपल्याला लाल रंगावर कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे। आता बेसन पीठ मी कढईमध्ये टाकते। आता हे आपल्याला चांगलं लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपलं बेसन पीठ इथं चांगलं भाजलंय। याच्यात आपण थोडंसं तेल टाकू, मिक्स करून घेऊ चांगलं। असं बेसन पीठ भाजून घेतलं तर खाताना आपल्या वड्या कच्च्या लागत नाही, म्हणून आपण याला लाल रंगावर भाजून घ्यायचंय। आता हे मी ताटात काढून घेते। हे बघा, मी ताटात बेसन पीठ काढून घेतलेलं आहे। आता हे बेसन पीठ थंड होईपर्यंत आपण मसाला फ्राय करून घेऊ।
गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे। आता त्याच्यात मी तेल टाकते। आता 1 चमचा मिरची पावडर टाकते। धना पावडर टाकते 1 चमचा। हळद पावडर अर्धा चमचा। आता आपण वाटलेला मसाला टाकू। चांगलं मिक्स करून घेऊ। पाच मिनिटं चांगलं मिक्स करायचे आपल्याला। हे आपला मसाला थोडा फ्राय होऊ द्यायचा आहे तेलामध्ये। हे बघा आपला मसाला चांगला फ्राय झालेला आहे तेलमध्ये। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकू। मी ते कोमट पाणी घेतलं आहे अर्धा तांब्या। आता मिक्स करून घेऊ चांगलं। हे बघा आपल्या भाजीला उकळी आलेली आहे। आता आपण चवीप्रमाणे याच्यात मीठ टाकू। मिक्स करून घेऊ। आता आपल्याला याच्यामध्ये वड्या सोडायच्या आहेत बेसन पिठाच्या। आता हे भाजलेल्या बेसन पीठ मध्ये आपण थोडीशी किंचित हळद घालणार आहोत। थोडेसे मीठ टाकणार आहोत। आपण भाजीत पण टाकलेले आहे, याच्यात थोडे टाकू। आता थोडे थोडे पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेऊ। अजून थोडे पाणी टाकते। तर हे बघा आपलं पीठ इथे भिजून झालेलं आहे। अशा प्रमाणात आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे। जसं आपण भज्यासाठी पीठ भिजवतो तसं आपल्याला तेलात सोडता आले पाहिजे। अशी भज्यासाठी आपण पीठ भिजवतो तसंच या वड्या आपल्याला या भाजीमध्ये सोडता आल्या पाहिजे। अशा प्रमाणात आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। आता ह्या वड्या आपण भाजीमध्ये सोडू। तर आपली भाजी इथं उकळलेली आहे। आता आपण वड्या सोडू। ह्या वड्या सोडताना आपली भाजी उकळलेली पाहिजे। अशी एक एक वडी आपल्याला याच्यात सोडायची आहे। अशा प्रकारे सर्व वड्या मी इथं सोडून घेते। तर मैत्रिणींनो 2 मिनिटं झालेली आहे वड्या सोडून। आता आपण बघू आपल्या वड्या कशा झाल्या। हे बघा आता याला आपल्याला 5 मिनिटं कमी गॅसवर शिजू द्यायचे आहे। तर मैत्रिणींनो 5 मिनिटं झालेली आहेत। आपली भाजी इथे चांगली शिजलेली आहे। आता ही मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते।
प्लेटमध्ये मी भाजी काढून घेतलेली आहे। आता याच्यात आपण थोडी कोथिंबीर टाकू वरून। तर मैत्रिणींनो, आपली बेसन वड्याची भाजी इथे तयार झालेली आहे। अशी ही झटपट होणारी भाजी तुम्ही पण करून बघा आणि तुमची भाजी कशी झाली हे मला कमेंट करून सांगा। आणि पुन्हा एकदा सांगते, माझी रेसिपी जर आवडली तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा। धन्यवाद।